नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट असते, आपल्या समोर ज्या पद्धतीत बातमी आणली जाते किंवा कथाकथन केलं जातं, आपण सिनेमा नाटक बघत असतो ते आपल्याला माहिती नसतं काय घडणार आहे. आणि हळूहळू पडदा उघडतो किंवा चित्रपट असलो पडद्यावर सुरू होतो, त्यामध्ये एक 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 पात्र आपल्या समोर येतं आणि हळूहळू करत ती पात्र पुढच्या 10, 15, 20 मिनिटात आपल्या ओळखीची होऊन जातात. आणि मग त्यातून जे काही घटनाक्रम आपल्या समोर आलेला असतो, त्या घटनाक्रमामध्ये आपण इतके ओढले जातो, की आपण पडद्यावर बघतोय किंवा स्टेजवर बघतोय, रंगमंचावर बघतोय, याचा आपल्याला विसर पडतो. आणि आपलं सगळं तर्कबुद्धी असते ही त्या नाटक आणि कथानकामध्ये इतकी विरघळून जाते, की एक प्रकारे आपण थोडेसे भावनाविवश होऊन आपणच त्यापैकी एक घटक आहोत असा विचार करायला लागतो. आणि हे बातम्यांमध्ये सुद्धा असतं, सार्वजनिक घटनाक्रमामध्ये सुद्धा असतं. समोर प्रत्यक्ष घडणारी घटना किंवा आपण बघितलेल्या बातम्या, त्या बातम्यांचं होणारं विश्लेषण, या सगळ्यामध्ये हळूहळू करत आपण इतके गुंतून जातो, की आपण स्वतंत्रपणे आपल्या डोळ्यांना दिसते, कानाला ऐकू येते, त्यानुसार विचार करत नाही. तर आपल्याला ज्या पद्धतीने, ज्या दिशेने बातमी किंवा विश्लेषण घेऊन जात असतं, त्या दिशेने आपण जातो. हे थोडस मानसशास्त्राविषयी थोडस मी तुमच्या समोर सांगितलं. याचं कारण असं आहे, की सध्या ज्या प्रकारे देशभरच्या विविध विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये फाटाफूट होते, प्रामुख्याने लोकसभा, राज्यसभा यांचे जे विविध पक्षांचे सदस्य आहेत, त्यांच्यामध्ये जी फाटाफूट चालली आहे, ती सगळी भाजप घडवतोय हे आपल्या डोक्यात गृहीत करून ठेवलेलं आहे. पण गमतीची गोष्ट अशी, त्यातून फुटलेले जे आहेत, हे आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 7 खासदार सोडले, तर मग तृणमूल काँग्रेस असो, उबाठा शिवसेनेचे लोक असोत किंवा इतर ज्यांच्याविषयी चर्चा चालते, त्यापैकी कोणीही थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही किंवा त्यांच्या जनता भाजपमधल्या प्रवेशाची गोष्ट सुद्धा बोलली जात नाही. वेगवेगळी कारण आहेत त्यासाठी. तृणमूल काँग्रेस हा आत्ताच विधानसभेमध्ये अवघ्या 50 दिवसापूर्वी पराभूत झालेला पक्ष आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या आत्ता जर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना भाजपने आपल्यात सामावून घेतलं, तर बंगालचा मतदार नागरिक खमालीचा नाराज होईल आणि मग तो भाजपकडे पाठ फिरवेल. ज्या तृणमूल काँग्रेसला आम्ही नाकारलं, त्या तृणमूल काँग्रेसच्या डाकू टोळीचे, दरोडेखोर टोळीचे हे सगळे सदस्य आहेत. भले ते दिसायला खासदार असतील, दिसायला आमदार आणि तृणमूलचे नेते असतील, एकेका बंगाल्याला ज्याला त्रास झालाय ममता दीदीच्या राजकारणाचा आणि सत्तेचा, तो प्रत्येक त्रास अभिषेक बॅनर्जी किंवा ममता बॅनर्जींनी दिलेला नाही. आणि म्हणूनच त्यांच्या वतीने जे गुंडगिरी करत होते, मग तो जहांगीर खान असेल, कोण शहाजहान शेख असेल, तसेच मग काकोली घोष वगैरे सगळे, त्या सगळ्यांच्या विरोधात साचलेला राग होता बंगालमध्ये. त्यातून जे मतदान झालं त्याचा भाजपला फायदा मिळालाय. म्हणून आता भाजप जिंकला तर हे सगळे लोक, तृणमूलचे नेते, खासदार, आमदार हे भाजपत आले, तर मतदार गमवावा लागेल हे भाजपच्या नेतृत्वाला कळतं. आणि म्हणूनच भाजपने या तृणमूलच्या फुटणाऱ्या लोकांना आपल्या सोबत घेतलेलं नाही, कारण त्यांना मतदाराची नाराजी नकोय. दुसरीकडे महाराष्ट्रात उबाठा शिवसेनेचे जे काही 6 खासदार फुटणार आहेत किंवा फुटले आहेत किंवा तशी चर्चा आहे, ते भाजपत जातील अशी चर्चा नाहीये. त्याला ऑपरेशन टायगर नाव दिलंय आणि ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी अधिकृत शिवसेना आहे त्याच्यामध्ये विलीन होणार अशी ही चर्चा आहे. आता गंमत सांगा, दुसऱ्या पक्षांची ताकद वाढते.
तो कुठचा एक नगण्य पक्ष ज्याला त्रिपुराच्या निवडणुकीमध्ये 1000 मतं सुद्धा मिळवता आली नाही, त्याच्या खात्यामध्ये अचानक 20 पेक्षा अधिक खासदार लोकसभेत जाऊन पोहोचले. आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकसभेत निवडून आलेले 7 खासदार आहेत आणि आता उबाठाचे फुटलेले 6 खासदार जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले तो महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भाजपपेक्षा वरचढ ठरेल लोकसभेमध्ये. कारण लोकसभेत भाजपचे महाराष्ट्रातले फक्त 9 खासदार आहेत, पण एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आले तर ती संख्या 13 पर्यंत जाते. पुढे काँग्रेसच्या बरोबरी होते आणि भाजप हा 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष होईल. 13 काँग्रेस, 9 भाजप, 7 तुमचे एकनाथ शिंदे आणि शरद पवार 8 अशी जी संख्या आहे. पण जी चर्चा आहे ती एकनाथ शिंदेकडे ते जाणार. मग प्रश्न असा पडतो की ह्या सगळ्यांना फोडायचं भाजपने आणि पाठवायचं दुसऱ्या पक्षात. हे काय प्रकरण आहे? भाजप हा काय एनजीओ आहे का, समाजसेवी संस्था आहे का, की भाजप हा धर्मदाय ट्रस्ट वगैरे आहे की लोकांकडून वर्गणी गोळा करायची आणि गरजवंतांची सेवा करायची, त्यांना मदत करायची, असं काय नवीन ध्येय धोरण भाजपने पक्षाचं धोरण म्हणून स्वीकारले का? आणि नसेल तर मग भाजप खासदार फोडतोय असा आरोप सहन करायचा, पण ताकद दुसऱ्या पक्षांची वाढणार, हे काय गौड बंगाल आहे? तर एक गोष्ट साफ आहे, हे पक्ष किंवा ते खासदार ज्या पक्षातून फुटून येणार आहेत ते आपोआपच भाजपच्या मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या किंवा सत्तेच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या संसदेच्या फायदा भाजपचा होणार आहे, भले हे खासदार थेट भाजप या पक्षात आले नाही तरी. आणि म्हणूनच या सगळ्या राजकारणाचा गुंता समजून घ्यायचा असेल तर भाजपला 2/3 बहुमत पाहिजे आहे. कुठची बहुमत काय, ती विधेयक संमत करून घ्यायला. तर भाजपला खरोखरच हे खासदार फोडण्याची गरज आहे का याचाही विचार करावा लागतो. अनेकदा गंमत अशी असते की तुम्हाला संख्याबळ दाखवायची गरज नसते. जेव्हा वेळ येईल, कसोटीचा प्रसंग येईल, तेव्हा ते संख्याबळ वापरात आलं पाहिजे. ते खासदार जे काही 2/3 पाहिजेत ते त्या दिवशी जेव्हा मतदान असेल त्या दिवशी दिसले पाहिजेत, त्यांनी हात वर केले पाहिजेत किंवा मताचं बटन दाबलं पाहिजे. उरलेल्या वेळेला ते कुठल्या पक्षात आहेत याच्याशी कोणालाही कर्तव्य नसतं. काल परवाची गोष्ट आहे, झारखंड या राज्यामध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी मतदान झालं. भाजपकडे तिथे जे मतदान करणारे आमदार आहेत त्यांची संख्या कितीही ओढली ताणली तरी ती 20, 22, 23 होती, 28 नव्हती. आणि पहिल्या फेरीतच मतदान मोजणीच्या निवडून यायचं असेल तर भाजपचा जो अपक्ष आमदार होता, उमेदवार होता नाथवानी, त्याला 28 मतांची गरज होती आणि कुठूनही बाहेरून त्याला 4 आमदार इतर पक्षातले आणले पाहिजेत आणि इतर पक्ष म्हणजे सरळ सरळ काँग्रेस किंवा काँग्रेसच्या बरोबरचा मित्र पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा किंवा त्यांचे पाठीराखे पक्ष आहेत, त्यातून ही 4 मतं आणली पाहिजे होती आणि ती आणली गेली. आणि म्हणूनच झारखंडच्या राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पाठिंबा मिळालेला नाथवानी नावाचा उमेदवार हा सहजगत्या जिंकला आणि काँग्रेसचा जो उमेदवार होता तो इंडी आघाडीकडे अपेक्षित मतदान असून सुद्धा पराभूत झाला. त्यामुळे मुद्दा असा असतो की तुम्ही लोक फोडून आणायची गरज नसते. मतदानाच्या वेळी तुमच्या बाजूने मतदान झालं पाहिजे, याला महत्व असतं. आणि म्हणूनच भले आमदार असोत किंवा खासदार असोत, ते कुठल्या पक्षात आहेत याला काडीची किंमत नाही. ते तुम्हाला मतदान द्यायला त्या कसोटीच्या प्रसंगी उभे राहिले पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर हे
लोकसभेमध्ये कुठची जी विधेयकं यायची आहेत त्यावेळेला 2/3 खासदार लोकसभेत आणि 2/3 खासदार राज्यसभेत भाजपच्या विधेयकाला, एनडीएच्या विधेयकाला पाठिंबा द्यायला उभे राहिले पाहिजेत कसोटीच्या वेळी, परीक्षेच्या वेळी. त्यामुळे ते भाजप देण्याची गरज नाही. आणि म्हणूनच भाजपला तुम्ही व्यवहार पातळीवर बघितलं तर खासदार फोडण्याची गरज नाही. तरीही यामुळे भाजपवर आरोप होत असेल तर तो आरोप मी खोटा किंवा चुकीचा म्हणत नाही. ही परिस्थिती भाजपच्या चाणक्यांनी, राजकारणातल्या कोण जे धूर्त लोक आहेत भाजपच्या रणनीती आखणारे, त्यांनीच ही परिस्थिती निर्माण केली. राष्ट्रीय राजकारणात किंवा लोकसभा आणि संसदीय राजकारणात असलेले जे सगळे पक्ष आहेत, ज्यांचे ज्यांचे संसदेमध्ये सदस्य आहेत, त्यांच्या मनामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे हे पक्ष जे आहेत, त्यांचे जे लोकसभेत सदस्य आहेत, त्यांनी भाजपमध्ये येण्याची गरज नाही, पण भाजपला गरज असेल तेव्हा भाजपच्या विधेयकाला पाठिंबा देणारं मतदान करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आवश्यक असलेला माहोल, परिस्थिती, वातावरण निर्मिती ही भाजपने करून ठेवलेली आहे. आता त्याचा फायदा काय ते एनसीपीआय नावाच्या पक्षाला मिळेल किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाला मिळेल, हा दुय्यम भाग आहे. पण हे जे काही राजकारण चाललंय ते सगळे उद्योग भाजप करत असेल तर का करतं हे लक्षात घ्या. कुठल्याही पक्षातले, कुठल्याही गोटातले जे लोक असतात ते आपली कातडी वाचवणं महत्वाचं मानतात. आणि त्यामुळे उद्या ही विधेयकं जी काय 2/3 बहुमताने पास व्हायची आहेत असं म्हटलं जातं, त्यासाठी कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार फोडणं आणि कायदेशीर कटकटी ओढवून घेणं हे भाजपला गरजेचं वाटत नाही. पण ती मतं त्यांना पाहिजे. आणि म्हणून कायदेशीर कटकटी निर्माण करायच्या या त्या पक्षासाठी, आता गंमत लक्षात घ्या, तृणमूल काँग्रेस पक्षातले 28 पैकी 20-22 खासदार लोकसभेचे हे जर फुटणार असतील तर ती डोकेदुखी त्या खासदारांसाठी, त्यांचा जो वेगळा गट होईल त्यासाठी, आणि तृणमूल काँग्रेस किंवा ममता दिदीसाठी डोकेदुखी होते. भाजप त्यापासून अलिप्त बसलेला आहे. भाजप पाहिजे तर त्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट देईल, म्हणजे कायदेशीररित्या त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत, मार्गदर्शन पाहिजे असेल, ते सगळे पेच कुठचे आहेत, ते कसे सोडवायचे हे सांगणारं कोणतरी आवश्यक असेल तर ते भाजप सोपवेल. पण त्यामध्ये राजकीय नाक खुपसणं भाजपला गरजेचं नाही. भाजपची अपेक्षा त्यांनी त्या विधेयकाला पाठिंबा देऊन मतदान करावं एवढीच आहे. आणि म्हणूनच भाजपकडूनच हे फोडाफोडीचे प्रयत्न होत असले तरी ती भाजपची गरज नाही. ज्या प्रकारे तृणमूल आणि पाठोपाठ उभाटा शिवसेनेमध्ये पळापळ झाली, भगदड झाली, त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, बघता बघता अनेक क्षेत्रीय पक्ष आहेत, त्या सगळ्यांची तारांबळ उडालेली, सगळ्यांची. अगदी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा इतकी हलचल आहे की काँग्रेसमधले काही लोक फुटतील का अशीही चिंता आहे. संख्या कधी जमणार, कशी जमणार हा विषय बाजूला ठेवा. अखिलेशच्या समाजवादी पक्षाचे 37 खासदार आहेत, त्यापैकी कमीत कमी 25 खासदार फुटतील अशी चर्चा आत्तापासूनच आहे. अजून त्या संबंधी कुठचाही हालचाल झालेली दिसत नाहीये. पण अशा रीतीने जेव्हा गडबड होते किंवा द्रमुक हा काँग्रेसवर रागावलाय म्हणून तो मोदींच्या बाजूने विधेयकाला मदत करेल, जर आवश्यक तो विधेयकामध्ये बदल अमित शहा करणार असतील तर डीएमके सुद्धा भाजपच्या बाजूने विधेयकाच्या वेळी उभा राहील अशी ही चर्चा आहे. आणि त्यामुळे एकत्रित विचार केला तर ज्या प्रकारे 2/3 बहुमताला 362 लागतात, 358 लागतात, या ज्या चर्चा चालू आहेत या पोरकट आहेत. कुठल्याही संख्याबळाच्या आकडेवारीचा आपल्या गोटात आहेत हे गृहीत धरून तशी मांडणी भाजपचे चाणक्य करत नाहीयेत.
उद्या खरंच मतदान झालं आणि त्यामध्ये अगदी 370-80 पर्यंत, 370 ते 380 मतं भाजपच्या या विधेयकाच्या बाजूने पडली तर मला नवल वाटणार नाही. कारण ती मतं मिळावीत म्हणून भाजपने कुठलीही फाटाफूट केलेली नाही. पण भाजपने सगळ्यात महत्वाचं जर काय काम केलं असेल, कुठचा डाव खेळला असेल, तर त्यांनी सगळ्याच्या सगळ्या बिगर भाजप पक्षांमध्ये किंवा विरोधकांच्या छोट्या मोठ्या पक्षांमध्ये एक संशयाचं वातावरण निर्माण केलं, चलबिचल निर्माण केलेली. एकाच पक्षातले 2 खासदार म्हणतात तो तिसरा चौथा फुटणार आहे की काय, तो जाईल का मोदींच्या बाजूने. ही जे शंकेचं वातावरण, संशय कल्लोळ जो सगळ्या विरोधी पक्षाच्या गोटामध्ये भाजपने निर्माण केलाय, त्याचं कारण सरळ आहे. त्यांना लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये 2/3 बहुमताचा आकडा आपल्या गोटात पडावा, आपल्या पारड्यात पडावा एवढीच इच्छा आहे. पण त्यासाठी त्या खासदारांचं लोढणं गळ्यात घेण्याची भाजपची बिलकुल तयारी नाही. आणि म्हणून राजकारण कुठे आहे लक्षात घ्या. पक्ष फोडी हे टार्गेट नाहीये. एक तर विरोधी पक्षांमध्ये चलबिचल निर्माण करणं, परस्परांविषयी संशय निर्माण करणं आणि मग त्याचा सगळा फायदा हा आपल्या झोळीत पडावा या दृष्टीने केलेलं राजकारण आहे. त्याला फोडाफोडी म्हणायचं का मला माहित नाही. पण एक गोष्ट आहे, समोरच्या कोर्टामध्ये संशय कल्लोळ निर्माण करायचा आणि त्याचा मिळेल तेवढा स्वतःसाठी भरपूर फायदा उचलायचा हा डाव भाजपने खेळलेला आहे. त्यामुळे 2/3 बहुमतासाठी भाजप सगळ्या विरोधी पक्षांची फोडाफोड करते हा आरोप तद्दन बालिश आहे. फोडाफोड नाही करत आहे, तो घबराट निर्माण करतोय. आणि घबराट निर्माण झाली की चौफर वेडी वाकडी पळापळ सुरू होते आणि त्याचा फायदा गोंधळ माजवणाऱ्याला होतो. तुम्ही बघितलं तर ते तुमची नॅचरल काय ते नॅचरल जिओ काय आहे ना, ते नॅट जिओ, नॅचरल काय नॅशनल जॉग्राफी किंवा डिस्कवरी, त्याच्यामध्ये ते कळप त्या कळप हरणांचे पळत असतात, झेबड्यांचे पळत असतात. त्यामध्ये दवा धरून बसलेले सिंह वगैरे त्यातलं कोणाला तरी हेरतात आणि मग घोळक्यात घुसतात. त्या घोळक्यात घुसत नाहीत, त्यांनी आधी टार्गेट केलेलं असतं आणि मग त्या घोळक्याच्या पळापळीचा फायदा शिकारी श्वापद उचलतात. तसं भाजपचं या सगळ्या प्रकरणातलं जे राजकारण आहे ते समोरच्या गोटात घबराट पळापळ निर्माण करायची आणि त्यातून आपली शिकार साधायची असा भाजपचा डाव आहे. पण बाकी सगळे रमले, त्यावर विचार करणारे, अभ्यास करणारे, विरोध करणारे सगळेच्या सगळ्याची तारांबळ कुठे आहे? फोडाफोड. भाजपला फोडाफोड करण्यात रस नाहीये. भाजपला त्यांच्या ज्या विधेयकाच्या गरजा आहेत 2/3 पेक्षा अधिक बहुमत ते मिळवण्यासाठी त्यांनी पद्धतशीररित्या विरोधकांच्या गोटामध्ये तारांबळ उडवून दिलेली आहे, पळापळ भगदड केलेली आहे. आणि त्यामुळे फारशी फोडाफोड न करता भाजप 2/3 बहुमत मिळवणार हे मी तुम्हाला आज सांगतो, लिहून ठेवा. ज्या वेळेला हे विधेयक पास होईल तेव्हा मी यावर अधिक तपशिलात बोलेन आणि तेव्हा तुम्हाला कदाचित आठवण येईल की अरे, हे भाऊने तर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. भाऊची भविष्यवाणी नाही, हे राजकीय आकलन आहे आणि राजकीय अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. तेव्हा भाजपला 2/3 बहुमतासाठी कुठल्याही पक्षाचे खासदार फोडण्याची बिलकुल गरज नाही. परिस्थिती निर्माण करणं हा डाव आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.